विशुद्ध चक्राची माहिती आपण घेतली. ह्या चक्राबद्दल कोणाला काही शंका आहे का, काही विचारायचंय का? विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट होऊन विचारू शकता. ताई, हा बोला अनुराधा ताई. मगाशी सांगायचं राहिलं ते पिरियडचं तुम्ही विचारत होतात. हो हो जरा जायची गडबड होती, मिस्टरांच्या बोलता आलं नाही. हो हो. मला झाला होता थोडासा त्रास 1 वर्ष 1.25 वर्ष जायच्या वेळेला, पण होमिओपॅथीचं औषध घेतलं, मग काही मला पुढे फारसा प्रॉब्लेम आला नाही आणि त्याच्यानंतरही मग कधी काही फारसा आला नाही. आणि तुम्ही जे सांगताय की चक्रावर रेकी घेतो आपण, तेव्हा ते बीजमंत्र म्हणतो, तर ते किती वेळा म्हणावेत? मग आपण डिपेंडिंग सकाळी तुम्ही घेता तेव्हा आपण 3-3 वेळा म्हणतो, पण नॉर्मली जर आम्ही इतर वेळा करायचं म्हणलं तर किती वेळा म्हणावेत ते मंत्र, हे बीजमंत्र? जसं मी पहिल्या वेळेस सांगितलं पहिल्यांदाच तुम्हाला की चक्र साधना करता तुम्ही. मी तर म्हणते दिवसभर त्या दिवसाचं ते चक्र आहे तर लम लम लमचं उच्चारण करत जा मंगळवार. हा, आणि प्रत्येकाचे आजार पण वेगळे आहेत. एखाद्याला स्वादिष्टान चक्राचा त्रास असू शकतो, एखाद्याला मूलाधार चक्राचा, एखाद्याला मी म्हणेल की जरी मी तुम्हाला वार सांगितले, समजा पण तुम्हाला मणिपूर चक्राचा त्रास असेल तर तुम्ही रोज जरी काही दिवस मणिपूर चक्रावर साधना केली तर तुमचं तो तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल. हा, आणि त्याच्यासोबत तुम्ही रमचं जास्त उच्चारण करायचं, मग लम कमी करू शकता आणि वम कमी करू शकता. बाकी बीजमंत्र कमी म्हणायची, पण साधना ही रोजच करायची. ज्याप्रमाणे आपण रोज जेवण करतो, जे आपल्या शरीराला गरजेचं आहे त्याप्रमाणे. बरोबर, ते मी करते रोज. सकाळी पण तुमचं करते रोज जॉईन, आणि खूप चांगलं वाटतं. सकाळी एकदा आणि इतकी सवय झाली आहे 2 महिन्यामध्ये, खूपच छान. तुम्ही इतकं चांगलं घेता त्यात चुकवावंसंच वाटत नाही अजिबात. म्हणजे सकाळी नव्हतं तरी मी उठून रोज करत होते तुमचं वेगवेगळे, मग हे व्हिडिओ ऐकून करायची. मध्ये थोडे दिवस बंद होते ना पहाटेचं, तरी मी रोज करते. शनिवार रविवार सुद्धा मी करते ते, कारण खूपच चांगलं वाटतं. फक्त माझं हाताचं मात्र अजून असं खूप हे नाही होते, हातात फ्लो होते म्हणतात ते, मला अजूनही खूपसं नाही जाणवते. मी हे खडे मिठानी पण हे करते अधून मधून. मला वाटतं रोज करायला पाहिजे का ते? आंघोळीच्या पाण्यात घालते, पण हात धुवायचं अजून माझ्याकडून होत नाही. आता मी एक टेक्निक परत सांगते. मधल्या व्हिडिओमध्ये मी टेक्निक सांगितले. सगळ्यांनी आपला दोन्ही हात चोळायचे, दोन्ही हात चोळायचे. वैश्विक शक्तीची मनापासून आपण आता प्रार्थना करूया. इमिजिएट तुम्हाला फ्लो जाणवेल. जे औरंगाबादचे जोशी सर आहेत त्यांनी ही टेक्निक सांगितलेली आहे. शिवशक्तीचा आपण ध्यास करत आहोत. शिवशक्ती, आज सोमवारचाच दिवस आहे. आज्ञाचक्रामधनं शिवलिंगाला बघायचंय आणि मनापासून रेकीची आपण प्रार्थना करूया. सगळ्या रेकी गुरूंना त्यांचे मनापासून आभार. सगळ्या दैवी शक्तींना, शिवशक्तीला मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या दोन्ही हातांद्वारे ही ऊर्जा भरभरून वाहू दे आणि मला ह्या शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद सदैव मिळत राहू दे आणि आत्ता मला ह्या शिवशक्तीची अनुभूती येऊ दे. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. डावा हात तुमचा समोर घ्यायचा आहे. डावा हात समोर घेऊन कल्पना करायची की तुमच्या तळ हातामध्ये, आता डोळे मिटून घ्यायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवल्यामुळे काय होणार आहे, तुमची सुषुम्ना नाडी जी माकड हाडाच्या आतमध्ये आहे तिच्यामधला ऑक्सिजन भरभरून वाहणार आहे. आता तुम्ही काय करायचं आहे की तुमचा उजवा हात, इथे कल्पना करायची की तळ हाताच्या मध्यस्थानी शिवलिंग आहे. शिवलिंगावर तुम्ही हात फिरवत आहात. आज सोमवारचा दिवस आहे आणि बघा, पूर्ण लक्ष देऊन कल्पना करा शिवलिंग तुमच्या डाव्या हातामध्ये आहे. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि कल्पना करा उजवा हात शिवलिंगावर तुम्ही फिरवत आहात. भरभरून शिवशक्ती तुमच्या हातातनं वाहत आहे. तळहाताच्या मध्यस्थानी तुम्हाला जडपणा येईल, तिकडे लक्ष द्यायचंय. आता खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे आणि श्वास सोडताना 3 वेळा सगळ्यांनी ओमचं उच्चारण करा. पूर्ण एकरूप व्हायचंय त्या ओम मध्ये आणि मकार लांबायचा आहे.
खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. आता तुम्ही मला सांगा की तुमच्या तळहातामध्ये तुम्हाला जडपणा आलाय का? या शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला जाणवत आहेत का? भरभरून ऊर्जा तुमच्या हातामधनं वाहतीये. एकेकाने अनम्यूट व्हा आणि मला सांगा. ज्यांना जाणवत आहेत त्यांनी अनम्यूट व्हा आणि सांगायचे. सगळ्यात अगोदर कोण सांगतंय? कोणाला जाणवतंय की हातामधनं भरभरून वाहती ही वैश्विक शक्ती? माझ्या स्वतःचा मी अनुभव सांगते की मी आत्ता जेव्हा तुम्हाला ही टेक्निक सांगितले तेव्हा लिटरली माझा उजवा हात असा आतनं मला कंपन जाणवत होती की आतले मला असं वाटत होतं की बोन्स आहेत ते बोन्स पण असे त्याच्यात कंपन तयार होत आहे. तर त्या सगळ्यांना जाणवलं का? रुपाली तुला काय वाटलं आता? मला जाणवलं. आणि मी जेव्हा मेडिटेशन करते ना तुमचे व्हिडिओ पाहून तेव्हा तुम्ही सांगितलेलीच मेथड करते. कल्पना करते शिवलिंग हातात आहे. मी ते जल वाहिल्यानंतर शिवलिंगाला असा स्पर्श करते आणि मी स्पर्श करताना अशी भावना करते की शिवशक्ती मला आहे ना वैश्विक ऊर्जा प्रदान करत आहे. दिव्य वैश्विक ऊर्जा प्रदान करत आहे. असं मी तुमचे व्हिडिओ पाहून ते मनाने तयार केले. मी भरपूर व्हिडिओ पाहून स्वतःच असं तयार केले वाक्य काही. मग असं हात फिरवते कल्पनेतनं त्यांना पाणी वाहते. मग असं पाणी असं हात खूप छान आणि असं करते. जडपणा आणि हातातनं फ्लो जाणवतोय का तुला? हो. आणि हे नख आहेत ना, नख आहे इथे मला पूर्वी आहे ना खूप त्रास व्हायचा. तो सुद्धा बंद झाला. म्हणजे रक्त नव्हतं ना माझ्या अंगात. हाताला सगळं बंद झालं. माझा गुडघा बरा झाला पूर्ण. खूप छान रुपाली. एकही गोळी घेतली नाही. तुमचं रेकी जॉईन केले मी. एकही गोळी नाही तर मी गोळीशिवाय झोपतच नव्हते. त्याशिवाय झोपत नव्हते मी. माझा अनुभव आहे. पाहिजे तर घरचे पण सांगतील. अख्खी स्ट्रीप आणून ठेवत होते घरात. कुठल्या गोळ्या घ्यायचीस आणि तू रुपाली? अश्विनीताईंना काही सांगायचंय का? अश्विनीताई येतात हातात व्हायब्रेशन जाणवतात भरपूर. उष्णता वाटते मला. अनुराधाताई तुम्हाला आता जाणवला का फरक? हो आता थोडा जाणवला. आता मी रोज आहे असं प्रयत्न करीन सुरुवात करताना. आज सोमवार आहे आणि तुम्ही विचारलं म्हणून मी आता लगेच तुम्हाला ती टेक्निक सांगितली. अशा काही टेक्निक आहेत आणि असं म्हणायचं की माझी ब्लॉकेजेस आहेत माझ्या शरीरामध्ये म्हणून माझा फ्लो व्यवस्थित होत नाहीये. तर ते ब्लॉकेजेस आधी आपले काढण्यासाठी आपल्याला आहाराकडे खूप लक्ष द्यावं लागणार. आणि रुपाली तू आवर्जून तुझ्या आहारामध्ये गाजराचा ज्यूस, बीटचा ज्यूस आणि त्याचबरोबर मनुका, अंजीर सुरू करायचे आणि खजूर. कसा करतात पण? काय काय? गाजर ज्यूस कसा करतात पण? गाजराचा मधला भाग काढून टाकायचा. गाजर स्वच्छ धुवून मधला भाग काढून टाकायचा आणि बाहेरचा बाजूचा भाग असतो तो घ्यायचा साल काढून. आणि काही नाही पाणी टाकून नुसतं फिरवायचं मिक्सरला आणि तो चोथ्या सहित घ्यायचा. अजिबात गाळून नाही घ्यायचं. चोथ्या सहित घ्या. फायबर खूप आवश्यक आहे आपल्या शरीराला. विकत मिळतो ना पतंजलीचा ॲलोवेरा किंवा आवळा, तो घेतला चालतो का? आधी सुरुवातीला घ्यायचा तो आणि गाजराचा ज्यूस थोड्या वेळाने तू घेऊ शकते. दुपारी घेऊ शकते जेवणा अगोदर. मी तेच विचार करा. आवळा ज्यूस आणि ॲलोवेरा ज्यूस रेडीमेड मिळतो ते काय घरी करता येत नाही ना म्हणून विचारलं. नाही रेडीमेड ठीक आहे तू आता घेतेस पण आवळा एवढे फ्रेश मिळतायत ना. एक आवळा फिरवायचा मिक्सरला. पाणी घालूनच फिरवायचा का आवळा? पण आवळ्याचे बारीक तुकडे करा तुम्ही. ते तुकडे करून पाणी घालून हे करा. जसं आपण खोबऱ्याची चटणी करतो ना त्याच्यासारखं तुम्ही थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊ शकता. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पाणी घालून ते चोथ्या सहित सगळं घेऊन टाकायचं. एखाद्याला आंबट सहन होत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता गाजराचा वगैरे ज्यूस. कारण एकदम कोणाकोणाला आंबट सहन होत नाही. घरी करता? कारण माझ्याकडे भरपूर ॲलोवेरा. ॲलोवेरा खाण्याची ॲलोवेरा वेगळी असते. जो ॲलोवेरा तुम्ही पान घेतलं तर त्या ॲलोवेराचं साईडचं काढून टाकायचं. स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याचं पिवळं सगळं गेलं पाहिजे. माझ्याकडे भरपूर आली आहे.
तर तो आतला गराचा भाग घेऊ शकतेस तू. कारण मी चेहऱ्याला पण ते लावते ना गर. हा, तर आतला थोडासा गर चमचाभर घालून तुझ्या ज्यूस मध्ये घेऊ शकते मिक्सरमध्ये फिरून. फक्त पिवळेपणा नाही आला पाहिजे. ॲलोवेरा ज्यूसने अजून काय होतं, त्याचे बेनिफिट्स म्हणजे फिशरचा त्रास होत नाही, पाईल्स वगैरे. हा, आणि उन्हाळा सुरूच होतोय तर नक्की आवर्जून ॲलोवेरा आपल्या आहारात तुम्ही समावेश करा. म्हणजे आवळ्याच्या ज्यूसमध्ये तुम्ही ॲलोवेरा 1 चमचा काढून टाकाच त्याच्यामध्ये, नाही तर मग ज्यूस, त्याचा ज्यूस मिळतो तो एक झाकण ऍड करायचं. ते पतंजलीचे ज्यूस आहेत ना, हा, ते छान देत मी, म्हणून तुम्हाला विचारलं. दुसरं काय ते पतंजलीचा चांगला आहे बहुतेक. पतंजलीचं पण चांगलं आहे, अवघड आहे कारण. पतंजलीचं पण चांगला आहे, ॲलोवेराचा आहे. आणि आवळ्याच्या ज्यूस साठी आपला जो ग्रुप आहे बिझनेस ऑक्युपेशन, म्हणजे इथे मी जो तयार केलेला आहे ग्रुप, त्याच्यामध्ये स्मिता लगड म्हणून ताई आहेत. तर त्या फ्रेश आवळ्याचा छान ज्यूस तयार करतात, तर त्यांच्याकडचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. आणि खूप सुंदर त्यांचा ज्यूस असतो. अगदी आलं असतं त्याच्यामध्ये आणि अगदी कमी प्रमाणामध्ये सेंधव पण असतं. अच्छा. तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ग्रुपला मी तुम्हाला ऍड करून ठेवते. बिझनेस ऑक्युपेशन असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 300च्या वर लेडीज आहेत आणि त्या घरगुती उद्योग त्यांचे आहेत. तर हा घरगुतीच यांचा उद्योग आहे आणि प्रचंड डिमांड आहे या आवळ्याच्या ज्यूसला. आणि उन्हाळा येतोय तर त्याच्या उन्हाळा लागल्यावर काळजी घेण्यापेक्षा मी म्हणते उन्हाळा येण्या अगोदरच प्रिकॉशन घ्या. तर आवर्जून ह्या काही गोष्टी आपल्या आहारात समावेश कराच. आवळा ज्यूस, विविध प्रकारचे गाजर ज्यूस, हे एक असं समजायचं की ही माझ्या शरीराची गरज आहे. कोथिंबीर ज्यूस, कोथिंबीर किती मिळते आता मुबलक प्रमाणात. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या, कढीपत्ता घ्या, छान स्वच्छ धुवून बारीक चिरून आपल्या मिक्सरला टाका, थोडंसं पाणी टाका, फिरवा. सुरुवातीला आपल्याला चोथा चोथा वाटतं पण नंतर सवय होऊन जाते. आता त्याच्यातच तुम्ही आवळा एक टाकू शकता चिरून आणि घ्यायचं. आपल्या शरीराची काळजी का नाही घ्यायची ना. फ्रेश आवळा आम्ही रोज खातो एक तसा, पण ते दात आता आंबायला लागले आवळा खाऊन, त्यामुळे सध्या जरा आवळा म्हणून ज्यूस पिऊन टाकायचा. ज्यूसनी काय होतं, डायरेक्ट पिल्या जातं ना. मग पिल्या गेल्यावर ते दातांचा प्रश्न येत नाही चावून खायचा. बरोबर. तर नक्की सुरुवात करा. आणि कोणाला व्हायब्रेशन्स जाणवत नाहीये असं कोणी आहे का की अजूनही रेकीचे व्हायब्रेशन्स जाणवत नाहीये? त्याच्यासाठी तुम्हाला साधना वाढवणं गरजेचं आहे. आणि आत्ता मी जी टेक्निक सांगितली, जी जोशी सरांनी सांगितलेली औरंगाबादच्या, ती खूप प्रभावी टेक्निक आहे. अजून काही टेक्निक आहे जी मी त्यांना विचारणार आहे, ते पण सांगतील आपल्याला जोशी सर. ओके. तर आता पुढच्या चक्राकडे आपण वळूया. जे पुढचं चक्र आहे आपलं आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र जे आहे 2 भुवयांच्या मध्ये, आणि आज्ञाचक्र म्हणजे गुरूंचं स्थान. आपल्या रेकी ग्रँड मास्टर्सचे आपण आभार मानतो. त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्तगुरु माऊली आणि दत्तगुरु माऊलींचे सगळे अवतार, त्यांना आपण आज्ञाचक्रातनं बघतो आणि त्यांचे आभार मानून या चक्रावर आपण ओम बीजाक्षरद्वारे रेकी घेतो. तर जेव्हा आपण ओम ओम म्हणून रेकी घेतो त्यावेळेस आपल्याला तिथे कंपन जाणवतात आणि भविष्यातल्या कल्पना आपल्या स्पष्ट व्हायला लागतात जेव्हा या चक्रावर आपण ध्यान करतो. तर असं हे शरीरातलं महत्वाचं चक्र आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे पवित्र आत्म्याशी पण संबंधित आहे. पवित्र आत्मा सगळ्यांना माहिती आहे की ज्योती स्वरूपामध्ये पवित्र आत्मा आहे. ह्या जन्मामध्ये आपण काय केलेलं आहे, मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेलं आहे. तर ह्या मनुष्यरूपी वस्त्राचं महत्व खूप आहे आणि पवित्र आत्म्याचं पण खूप महत्व आहे. पवित्र आत्मा जेव्हा चांगले विचार यायला लागतात, पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी परमतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो. तर आपला अध्यात्माचा प्रवास खूप छान व्हायला लागतो जेव्हा हे चक्र खूप छान काम करायला लागतं. तर खूप महत्वाचं चक्र आहे ते आज्ञाचक्र. इथला रंग आहे तो आहे गर्द निळा रंग. विशुद्ध चक्राचा रंग सांगायचा राहिला, तो विशुद्ध चक्राचा रंग आहे तो आहे आकाशी रंग. आकाशी रंगाची फळं सांगू शकतो आपण खायला. तर आकाशी रंगाचा तर ब्लूबेरीज आपल्याकडे अवेलेबल नाहीये, पण मी इथे तुम्ही आहार घेऊ शकता तुमचा सात्विक आहार किंवा हिरव्या पालेभाज्या. तर तो तुमच्या विशुद्ध चक्राशी संबंधित आहे. आणि सात्विक आहार घेतला की चांगलेच विचार येतात आपल्याला आणि त्या चक्राचं काम छान व्हायला लागतं. आणि जसं आज्ञाचक्र आहे तिथला रंग गर्द निळा आहे
तर त्याला आपण म्हणू शकतो की परत इथे गर्द निळ्या रंगाच्या भाज्या आपण असं म्हणणार नाही, पण आपण म्हणू शकतो की सात्विकच आहार आणि हिरव्या भाज्या इथे तुम्ही घेऊ शकता. हे चक्र सक्षम ठेवण्यासाठी भविष्यातल्या कल्पना आपल्या स्पष्ट व्हायला लागल्या की त्याप्रमाणे आपल्याकडनं काम व्हायला लागतं. तर असं आहे हे महत्त्वाचं चक्र, ज्याचा संबंध आहे श्रवण शक्तीशी. चांगलं श्रवण शक्ती, जेव्हा सातत्याने आपण चांगलं ऐकत असतो, चांगलं ज्ञान घेत असतो आणि आपल्याद्वारे आपण दुसऱ्यांना चांगलं ज्ञान देतो, तर श्रवण शक्ती पण खूप महत्त्वाची आहे. चांगली श्रवण शक्ती आणि आपण म्हणू शकतो की चांगले स्तोत्र आणि चांगले मंत्र, ज्याच्यामध्ये आपल्यामधले रेकी मास्टर आता जे काम करतायत की ह्या स्तोत्रांचं महत्त्व काय आहे. आणि स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपली वाणी शुद्ध व्हायला लागते, आपले उच्चार छान स्पष्ट व्हायला लागतात आणि तसे कंपन तयार होतात तुमच्या चक्रांवर. विशुद्ध चक्रातनं जेव्हा तुम्ही ते स्तोत्र म्हणता किंवा तो बीजमंत्र म्हणता, तर त्यावेळेस तिथे कंपन तयार होतात आणि ते चक्र आपलं छान काम करायला लागतं. असं आहे आपलं आज्ञा चक्र. आणि आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात आणि आपली जी काही त्यांच्यासाठीची साधना आहे ती व्यवस्थित व्हायला लागते. आता आपल्या शरीरातलं शेवटचं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र, ज्याचं स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी थोडंसं वर. आपण ते परमतत्वाशी संबंधित आहे, शिवशक्तीशी. इथला रंग आहे तो जांभळा रंग आहे आणि इथली देवता आहे ती परमतत्व शिवतत्व. म्हणजे चांगल्या विचारांद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप व्हायला लागतो आणि या ब्रह्मांडातील चांगल्या शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. आणि हे आशीर्वाद आपल्याला जास्त जाणवायला लागतात ब्रह्ममुहूर्तावर. ज्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्त अटेंड करता त्या दिवशी दिवसभर तुम्हाला भरपूर एनर्जी जाणवते. ब्रह्ममुहूर्तावर अटेंड केलेले कोणी आहेत का इथे? त्यांनी त्यांचा अनुभव तुम्ही सांगू शकता. हो, मी करते रोज ब्रह्ममुहूर्त अटेंड आणि चांगलं वाटतं, दिवसभर फ्रेश वाटतं. दमल्यासारखं वगैरे पूर्वी व्हायचं, हल्ली आता ते कमी झालंय. चांगलं वाटतं ब्रह्ममुहूर्तावर अटेंड केलं की. आणि मुख्य उपाशीपोटीची बीजमंत्र पण म्हणायला जास्ती चांगलं वाटतं. आपण रात्री जेवून मग झोपलेलो असतो, तर त्यामुळे काय होतं की फक्त प्राणवायू आपल्या शरीरामध्ये भरभरून वाहत असतो. आणि मी जेव्हा सांगते मेडिटेशनच्या अगोदर की आता तुम्ही चंद्रनाडीला ऍक्टिव्हेट करून घ्या. चंद्रनाडीला आपण ऍक्टिव्हेट करून, म्हणजे डाव्या बाजूची नाकपुडी, तिच्यावर आपण ध्यान करून तिला ऍक्टिव्हेट करून मग आपण रेकीचं ध्यान करतो. तर चंद्रनाडीचे जे आपल्या मनाशी संबंधित आहे, चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. तर अजून एक मी आता तुम्हाला सांगते की चंद्रनाडी खूप महत्वाची नाडी तुमच्या मनाशी संबंधित आहे. श्वास, तुम्ही जो काही जप करता, तुम्ही देवाची साधना करता, त्यावेळेस तुम्ही चंद्रनाडीला आधी ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय. कुठलं शुभ कार्य सुरू करण्यासाठी चंद्रनाडीला आधी ऍक्टिव्हेट करायचंय आणि मग तुमच्या कार्याची सुरुवात करायची. मग तुमचं नवीन कार्य असेल, तुमच्या घरामध्ये एखादी पूजा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा श्री गणेशा तुम्हाला करायचा असेल, तर त्यावेळेस चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपलं मन शांत असतं, चंद्रनाडीला आपण ऍक्टिव्हेट करतो, त्यावेळेस ते 100% ते काम चांगलं व्हायला लागतं. तर म्हणून चंद्रनाडीला सगळ्यांनी ऍक्टिव्हेट करायचं आणि मगच चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करायची. चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी आणि सूर्यनाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी. सूर्यग्रहाशी संबंधित उजवी नाडी आहे, तेजाशी संबंधित. मग जेव्हा एखादं कार्य तुम्हाला तेजाशी संबंधित आहे, तेज म्हणजे आपली बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेशी संबंधित जी काम आहेत ती तुम्ही सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करून मग करायचं. हा फरक आता लक्षात आलाय का तुम्हाला, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी? तर नक्की सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आपल्या श्वसनाकडे. आणि ह्या नाड्यांचं जे शास्त्र आहे, म्हणजे चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी, ह्या नाड्यांच्या शास्त्राला म्हणायचंय शिवस्वरोदय.
जे शंकर देवांनी देवी पार्वतीला समजावून सांगितले आहे. श्वसनावर आधारित आहे शरीरशास्त्र. तर देवी पार्वतींनी विचारलं होतं शंकर देवांना की ज्याद्वारे ही मनुष्य योनी आहे, हिचं शरीरशास्त्र आहे, त्याच्यातली कार्यक्षमता वाढण्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्यावेळेस शंकर देवांनी जी काही माहिती सांगितली आहे त्याला म्हणण्यात येतं शिवस्वरोदय, ज्याच्यामध्ये नाड्यांचा अभ्यास आहे. आपण आपल्या नाड्यांचा जेव्हा अभ्यास करतो तर त्यावेळेस आपलं आयुष्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात. त्यातलंच मी एक सांगितलंय मागच्या वेळेसच की सकाळी उठल्या उठल्या बेडमध्ये आधी चेक करायचंय, असं बोट ठेवायचं आणि कुठली नाडी आपली सुरू आहे, श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. त्याच्यामध्ये दोन्ही नाड्या जर सुरू असतील तर एक नाकपुडी बंद करायची, उजवी नाकपुडी बंद करा, डावीने श्वास घ्या, डावीने श्वास सोडा, चंद्र नाडी ऍक्टिव्हेट करून घ्यायची आणि मगच तुमचा डावा पाय तुम्ही खाली जमिनीवर ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये समजा उठल्या उठल्या सूर्य नाडी ऍक्टिव्हेट असेल तर उजवा पाय जमिनीवर ठेवायचा. आणि महत्वाचा उद्याचा दिवस आहे रथसप्तमी. तर आवर्जून तुम्ही काय करायचंय, उद्या रथसप्तमीला तुम्ही सूर्य नाडी ऍक्टिव्हेट करून घ्यायची, सूर्यनारायणांची उपासना करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचे. कॅलेंडर मध्ये बघून वेळ बघा, उद्या सूर्योदयाची वेळ काय आहे आणि सूर्यनारायणांना अर्घ्य द्यायचे. शक्य झालं तर आंघोळ करून मग अर्घ्य द्या आणि त्याच्याबरोबर सूर्यनारायणांचा मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यामध्ये आदित्य हृदय स्तोत्र पण असेल, ते तुम्हाला म्हणता आलं ते पण ते पूजेच्या वेळेत पण तुम्ही म्हणू शकता, किंवा तुम्ही नुसतं ओम ह्राम ह्रीम रूम रहीम रोम रा मित्र रवी सूर्य भानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा सोपा मंत्र ओम ह्रूम सूर्याय नमः हा मंत्र पण सोपा आहे, हा म्हणायचा आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की सूर्यनारायणांची कृपा आपल्यावर होती आणि आपल्याला आशीर्वाद मिळतात. तर जे तेजाशी संबंधित आहे, आपल्या सहस्त्रहार चक्राशी संबंधित आहे, सहस्त्रहार चक्र आपली बुद्धी चांगली काम करण्यासाठी आवर्जून उद्या सूर्यनारायणांची उपासना करायची. तर अर्घ्य तुम्ही देऊ शकता आणि सूर्यनाडीला सगळ्यांनी ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा उद्या. आणि सूर्यनमस्कार जे सूर्यनारायणांना प्रिय आहेत ते तुम्ही घालू शकता. एक जरी सूर्यनमस्कार घातला तरी बास आहे, पण आरोग्यासाठी 1, 2, 3 तरी सूर्यनमस्कार नक्की घाला आणि बघा मग सूर्यनारायणांचे आशीर्वाद आपल्याला कसे मिळायला लागतात. आणि बाकी जे नैवेद्य तुम्ही करणार असाल, थोडंसं गुळ आणि हे जरी ठेवलं तुम्ही, गुळपोळी कोणी ठेवतं किंवा दूध उतू घालतात उद्या, त्याचं पण महत्त्व आहे. तर ज्यांना जे शक्य असेल ते करा तुम्ही. आणि त्या साधनेद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं सहस्त्रहार चक्र पण खूप छान काम करत आहे. सहस्त्रहार चक्रामध्ये असलेला प्रत्येक अवयव म्हणजे तुमची दोन्ही मेंदू आणि मग मेंदूला जोडून असलेले सूक्ष्म अवयव, सूक्ष्म ग्रंथी, प्रत्येक न्यूरॉन, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सूर्य तत्व सक्षम करणं खूप गरजेचं आहे. तर असं आहे आपलं सहस्त्रहार चक्र. आणि जांभळा प्रकाश आपण इथे कल्पनेमधनं बघतो आणि याचा पण ऍक्च्युली इथे बीजमंत्र नाहीये. ओम आपण एकदाच म्हणतो आणि त्या कंपनांचा आपण त्या कंपनांना आपण आतनं हे करून घेतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला जाणवायला लागतात की ओमची कंपनं किती छान आहेत आणि त्या ओम मध्येच आपण राहतो आणि आपण ह्या शक्तीचे आभार मानतो, वैश्विक शक्तीचे, आणि शिवाय आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे आपण आभार मानतो आणि एकदाच ओम म्हणून आपण त्या व्हायब्रेशनचा त्याकडे लक्ष देतो. तर आता कोणाला अजून काही विचारायचंय का? ही आहे आपल्या 7 चक्रांची माहिती. आणि याच्याशिवाय आपल्या शरीरामध्ये अजून 2 सूक्ष्म चक्र आहेत. जेव्हा ह्या 7 चक्रांची जागृती होती त्याद्वारे 2 उर्वरित सूक्ष्म चक्र आहेत ती जागृत होतात. त्याचं स्थान आहे याच्यावरच आहे, सहस्त्रहार चक्राच्या वरच आहे. तर ज्याला ती अनुभूती येते त्याचा प्रवास सुरू होतो कुंडलिनी जागृतीकडे. तर असं हे
चक्रांची माहिती मला असं वाटते की माझ्याकडनं मी पूर्ण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आणि तुमचा पण जो उत्साह असतो जॉईन करण्याचा मलाही खूप छान वाटतं. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद, सूर्यनारायणांचे, चंद्राचे, सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि शरीरशास्त्र सगळ्यांना लक्षात येऊ दे. कोणाला काही विचारायचंय का इथे? हा बोल रुपाली. काही ते आपण हे नक्षत्र पारायण करतो ना, त्याच्यामध्ये बघा मागच्या 2 दिवसापूर्वीच्या ह्याच्यात गायत्री मंत्रावरती पण आहे ते हात कुठे काय ठेवायचं ते, म्हणजे तुम्ही घेता तसं. तेव्हा मला एकदम तुमची आठवण झाली, मी ते 4-5 वेळा वाचलं. त्याच्यावर पण घ्या ना एकदा मेडिटेशन. नक्की नक्की घेऊया रुपाली. बरं झालं तू सजेस्ट केलं. तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते. फक्त गायत्री मंत्रावरच घेऊ आपण. मला असं वाटतंय उद्याच रेकी सेशन सकाळी नाही मला जमणार, उद्या ब्रह्ममुहूर्त रेकी सेशन घ्यायला. पण कोणी जर घेणार असेल रेकी सेशन उद्या तर नक्की नाही मी घेता येईल. मला 4:45 ते 5:30 मला घेता येईल उद्याचं रेकी सेशन. मी ते वाचलं ना गायत्री मंत्राचं, मी आपल्या ताई असंच घेतात, खूप छान. मग मी ते वाचून झाला अध्याय पुन्हा ते असं हात तिथे केलं, ते खूप छान वाटलं. म्हणून म्हटलं तुम्ही एकदा घेताल का त्याच्यावर? नक्की नक्की उद्याच घेऊया आपण रुपाली. आजचा 18वा अध्याय वाचायचा ना आता 6 वाजता म्हणून आवडतं. बर 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 नक्की आपण घे. उद्याच मी घेते. रथसप्तमी पण आहे. नाही आणि ऐका ना, नक्षत्र पारायण पाठवता ना तुम्ही, त्याच्यामुळे पण खूप एनर्जी येते बरं का. खूप ते वाचायला बसलं तरी खूप म्हणजे असं आपल्याला समोर स्वामींचा आपण ज्याचा इमेज करतो ना देव तो दिसतो. खरंच मला तरी खूप आवडतं. मी दोनदा करते. खूप सुंदर अध्याय आहेत. त्यांचे ऑडिओ पण फार सुंदर आहेत. ते ऐकायला लागल्यावर पण फार छान वाटतं. आणि छान दत्तगुरूंचा कलियुगी अवतार श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. आणि अगदी जवळचा अवतार त्यांचा म्हणजे श्री स्वामी समर्थ. तर दत्तगुरु संप्रदायातल्या सगळ्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. त्या स्थानाला आपली भेटी व्हायला लागतात. जसं माझं मी हे पारायण करायला लागल्यापासून अश्विनीताईंमुळे माझं पिठापूरचं दर्शन झालं आणि मला ते आशीर्वाद मिळायला लागले. तर खूप छान आहे दत्तगुरु माऊलींची साधना. नक्की सगळ्यांनी करा. पण आणलं बरं का ते श्रीपाद वल्लभांचं. बर ते पारायण करायला खास पूजा वगैरे आसन ठेवते. मग पुस्तक ते मी आणलं करते मी. मला खूप तेव्हा तुमची खूप आठवण येते की तुमच्यामुळे मला ते कळलं का आहे ते. इतके दिवस नव्हते अनुभवते. खूप छान आहे. छोटे छोटे जीवनातल्या गोष्टी कशा जगावं ते पण कळतं नाही का. खूप सुंदर अध्याय आहेत. खूप समजून घेतलं तर आणि एकदा वाचून थोडं वेळ चिंतन करतो ना तेव्हा खूप उत्तरं मिळतात आपली. असं माझा अनुभव आहे. खरंच आहे. नाही श्रीपाद श्री वल्लभांचं जे पारायण करतात त्यांना वेगवेगळ्या अनुभूती यायला लागतात. तर आणि छान आहे ते पारायण. ज्यांना कोणाला अजून माहिती नसेल, करत नसतील, त्यांनी नक्की करा पारायण. आणि अगदी खूप छोटे छोटे अध्याय आहेत आणि छान त्यांनी 27 दिवसामध्ये ते 53 अध्याय छोटे छोटे करून ठेवलेले आहेत. एक काही ठराविकच अध्याय जराशे मोठे आहेत, तेवढा त्या दिवशी वेळ लागतो, पण बाकी छान आहे. तर तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि रात्री भेटूया आपण. ताई मला एक विचारायचं होतं. ते स्टार्ट केलं पारायण श्रीपाद श्री वल्लभांचं, पण एक्झॅक्ट त्या टाईमवर नाही होत आणि डेली एक अध्याय वाचते मी. थोडा गॅप पण पडला मध्ये मध्ये माझा. पण स्टार्टिंगचे थोडेफार मोठे अध्याय थोडा पेशन्स ठेवून करावं लागतं. पण छान वाटलं पारायण करून. अशा वेळेस काय करायचं ऋतुजा, साईडला तू काही तुझं देवाचं करत असेल आणि तू साईडला लावून जरी ठेवला ऑडिओ, तो ऑडिओ पण खूप सुंदर आहे. ओके, म्हणजे एखादी वेळेला जर नाही झालं तर ऑडिओ लावून ठेव. ऑडिओ लावून ठेव, ऑडिओ ऐक तू, काही हरकत नाही. ओके. आणि थोडस वाचताना धाप लागतो एक, म्हणजे असं वाटतं खूप असं मोठं काहीतरी वाचतं, माहिती त्याच्यात खूप एनर्जी आहे की काय. एनर्जी खूप येतात. श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद आहेत. आपल्याला वाचून लक्षात पण येत नाही काही काही ठिकाणी की आपण काय वाचतोय काय. त्याच्यासाठी ऑडिओ ऐकायचा. ऑडिओ ऐकायचा. ऑडिओ बरोबर वाच. त्यांचं दोन्ही येतात ना, ऑडिओ आणि लिहिलेलं.
ऑडिओ चालू करायचं आणि ते वाचत राहायचं, मग जरा जास्त लक्षात येईल. अगदी बरोबर. आणि वेळ नसेल तेव्हा नुसतं ऑडिओ ऐकला तरी चालतो. चालेल. पहिल्यांदा समजत नाही, 2-3 वेळा झालं की येईल लक्षात जरा. आणि त्यावेळेस समजा आता माझा स्वतःचा असा अनुभव आहे की काही वेळेस मला स्वयंपाकघरात काहीतरी करायचं असतं किचनमध्ये, त्यावेळेस मी तिथे बाजूला ऑडिओ ऐकते आणि माझं मी किचनमध्ये करत असते, माझ्या नामस्मरण माझं सुरू असतं पण मी ऑडिओ ऐकते, तरी मला आशीर्वाद जाणवतात दत्तगुरु माऊलींचे. तर तसंही तुम्ही करू शकता, असं काही नाही आहे. तुमचे भाव महत्वाचे आहेत, नक्की करा तुम्ही सगळे. ताई मला बोलायचं. हा बोला ना श्रद्धाताई. माझा पूर्वी खूप हात दुखत होता. हो तुम्ही सांगितलं होतं मला. हो, खांद्यापासून बोटापर्यंत खूप दुखत होता. आता ते बऱ्यापैकी जवळजवळ 50% तरी कमी आहे. आणि मला रात्री असं मध्यंतरी जाग यायची आणि मग नंतर झोपच येत नव्हती खूप वेळ. पण आता हे रेकी करायला लागल्यापासून मला बऱ्यापैकी खूप फरक आहे माझ्यात. खूप छान ताई, तुम्ही रेकीच्या ध्यानामध्ये असता आणि छान अटेंड करता, तर आशीर्वाद हे मिळतातच, भले तुम्ही रेकी अटेंडमेंट घेतलेला असो किंवा नसो. तर ही मला तेच विचारायचं होतं की ती हे नाही केले ना तुमच्याकडून, दीक्षा नाही घेतली तरी मिळतात आशीर्वाद, काही नाही. नाही घेतली तरी चालते दीक्षा घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. पण तुम्ही रेकीच्या ध्यानामध्ये असता, त्या वेळेसचे तिथले व्हायब्रेशन्स असतात आणि आशीर्वाद नक्कीच मिळतात ताई. अनुराधा ताईमुळे तुम्ही जॉईन झाल्या आणि अनुराधा ताई, हा, तर त्यांचे पण खूप आभार. आणि श्रद्धाताई तुम्हाला छान असेच आशीर्वाद मिळत राहो. आणि दीक्षा घेतल्यानंतर अजून आतनं तुमच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि ज्यूस मी घेते रोज वेगवेगळ्या प्रकारचा, किंवा मग आता मिक्स वगैरे घेते, पण मी गाळून घेते. तर गाळायला नाही पाहिजे का? गाळायचं नाही ताई, चौथ्या सहित जायला पाहिजे. चौथा खूप गरजेचा आहे आपल्या शरीराला. हो ठीक आहे. चालेल. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. मला वाटतं मी महत्वाची माहिती तुम्हाला आज देऊ शकले. अजून मला काही माहिती कळाली तर मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. तुमचेही आभार ताई. खूप धन्यवाद ताई, खूप छान माहिती मिळाली. खूप छान माहिती मिळाली ताई, धन्यवाद. रात्री भेटू आपण सगळे. चलो बाय बाय.